वर्धेचे खासदार आणि भाजपचे उमेदवार रामदास तडस यांच्या सुनेनं निवडणुकीपूर्वी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। गुरुवारी पूजा तडस यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यासह नागपुरात पत्रपरिषद घेऊन पंतप्रधान मोदींकडे न्यायासाठी मदतीचं आवाहन केलं। विशेष म्हणजे वर्धा लोकसभा मतदारसंघातून रामदास तडस यांच्या विरोधात पूजा तडस अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत। वर्धेचे भाजप खासदार रामदास तडस यांची सून पूजा तडस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नागपुरात पत्रपरिषद घेऊन त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले। पूजा तडस यांनी सासरच्या मंडळींवर मुलाची DNA चाचणी करून घेण्यासाठी दबाव आणल्याचा गंभीर आरोप केलाय। रामदास तडस यांचा मुलगा पंकज तडस सोबत पूजाचं लग्न बरंच वादग्रस्त ठरलं होतं। या लग्नानंतर रामदास तडस यांनी आपल्या मुलाला कुटुंबापासून वेगळं केलं। त्यानंतर आता लोकसभा निवडणुकीआधी पूजा तडस स्वतःला आणि स्वतःच्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करतात। वर्धा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या पूजा तडस यांना आता शिवसेनेच्या ठाकरे गटाचा पाठिंबा मिळालाय। स्वतःच्या सासरच्या विरोधात निवडणूक लढवत असलेल्या पूजा तडसनं थेट पंतप्रधान मोदींनाच आवाहन केलंय। मागील काळामध्ये कशा प्रकारे लग्न झालं हे तुम्हा सगळ्यांनी बघितलं। कशा प्रकारे स्वतःच्या मुलाला बलात्काराच्या आरोपातून वाचवण्यासाठी फक्त माझ्याशी लग्न करून स्वतःला वाचवण्यासाठी हे सगळं केलं गेलं। मला एका फ्लॅटवर नेऊन टाकलं गेलं। तिथे ज्या पद्धतीने माझ्याशी मला वागणूक दिली गेली, त्या फ्लॅटवर मला नेऊन टाकलं गेलं आणि ज्या फ्लॅटवर मी राहते त्या फ्लॅटवर फक्त मला उपभोगण्याची वस्तू म्हणून माझा वापर केला गेला। त्यातून या बाळाचा जन्म झाला आणि हे बाळ जन्माला आल्यानंतर हे बाळ कुणाचं आहे या बाळाचा DNA कर म्हणत माझ्यावर घणाघाती आरोप लावले गेले। मी हे बाळ घेऊन, हे 17 महिन्याचं बाळ आहे माझं। एक खासदार माणूस, एक लोकप्रतिनिधी माणूस जेव्हा म्हणतो की बाई DNA कर, तर समाजातल्या मुलींनी कुठे जायचं? ज्या पद्धतीने माझ्याशी लग्न लावलं गेलं, ज्या पद्धतीने मला वागणूक दिल्या गेली, प्रत्येक वेळी माझ्यावर अपमानास्पद मला वागणूक दिल्या गेली, प्रत्येक वेळी माझ्यावर घणाघाती आरोप लावले गेले। इवन जेव्हा मी त्यांच्या घरी गेली तेव्हा लोखंडी रॉडनी मला मारण्यात आलं। त्या लोखंडी रॉडनी मारण्याचे पुरावे पण मी तुम्हा सगळ्यांना देणार। म्हणजे एका स्त्रीवर तुम्ही एवढे अत्याचार करता। आज हे माझे छोटंसं बाळ आहे, या बाळाला घेऊन मी दर भटकते। ज्या फ्लॅटवर मी राहिली तो फ्लॅट विकून आम्हाला बेघरसुद्धा करण्यात आलं। म्हणजे इतक्या खालच्या पातळीपर्यंत जाऊन एका छोट्या मुलीशी, एका तान्ह्या लेकराशी राजकारण घडते, तर मग माझ्यासारख्या स्त्रियांनी जायचं कुठे जायचं? या प्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान मोदींना मदतीसाठी याचना केली आहे। मोदी संपूर्ण देशवासियांना आपलं कुटुंब म्हणतात, मात्र देशातील मुलींनाच न्याय शोधावा लागतो असं त्या म्हणाल्या। सुषमा अंधारे यांनी पत्रपरिषदेत सांगितलं की रामदास तडस यांच्या मुलानं पूजाशी लग्न कोणत्या परिस्थितीत केलं हे सर्वांना माहिती आहे, तर आता मुलाच्या जन्मानंतर पूजा तडसवर अत्याचार होतोय। हे खासदार रामदास तडस साहेबांचं मुलाच्या सोबत जे लग्न झालं त्याचं नगर वर्धा परिषदेतलं हे विवाह प्रमाणपत्र, लग्न करूनही जे आपला परिवार सोडून देतात, ते मोदी का परिवार हॅशटॅग लावतात, हे फार चमत्कारिक आहे, हे फार भयंकर आहे। खरं तर देवाभाऊंच्या या सगळ्या ज्युरिडिक्शनमध्ये अशा काही घटना घडाव्यात हे फार विशेष आहे। ज्या पद्धतीने घर विकलं गेलं, ज्या घरामध्ये मी तिला व्यवस्थित ठेवलं आहे, आम्ही त्या मुलीला न्याय दिला आहे, असं जे खासदार रामदास तडस सांगतात, ते घर परस्पर विकून तिला त्या घरातून बाहेर ओढून काढण्यापर्यंतची मजल या लोकांची जाते। जेव्हा ही मायमाऊली रामदास तडस यांना न्याय मागायला म्हणून त्यांच्या जनसंपर्क घरात सुद्धा नाही, जनसंपर्क कार्यालयामध्ये जाते, त्यावेळेला तिला तिथूनही प्रताडित करून बाहेर काढलं जातं। रामदास तडस यांच्या कुटुंबात मुलगा आणि सून यांच्यात सुरू झालेला वाद सध्या न्यायालयात आहे। तरी देखील निवडणुकीच्या वातावरणात रामदास तडस यांचे विरोधक या मुद्द्याला चांगलीच हवा देत आहेत। सध्या हा विषय वर्धाच नव्हे तर संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनला आहे।